ही घटना आहे महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बोरगड नावच्या छोट्या गावात घडलेली। गाव तसं शांत आणि साधं होतं। गावात आर्या नावाची एक हुशार आणि सगळ्यांना मदत करणारी मुलगी राहत होती। तिचं स्वप्न होतं मोठं होऊन पोलीस ऑफिसर बनायचं। गावात सगळे तिच्यावर खूप प्रेम करत होते। लहान मुलं तिला आर्याताई म्हणायचे। ती त्यांना अभ्यासात मदत करायची। त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखीच लहान होऊन जायची। त्यामुळे ती त्यांची लाडकी आर्याताई झाली होती। गावात काहीही कार्यक्रम असला तर तो आर्याताईशिवाय पूर्ण व्हायचाच नाही। तसे या गावातले सगळे लोक खूप सुस्वभावी, समजूतदार आणि एकोप्याने राहणारे होते। पण गावात 4 लोकांचा एक असा गट होता ज्यात बाहेरून आलेले, पैशासाठी काहीही करणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते। त्यांचा नेता होता विक्रम। त्यांची नजर आर्याच्या वडिलांच्या जुन्या वाड्यावर होती, कारण त्या गावाला ऐतिहासिक वारसा होता। आर्याच्या वडिलांचा जो जुना वाडा होता त्या वाड्याच्या जमिनीखाली मोठा खजिना आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती। हे लोक खूप दिवसांपासून आर्याच्या वडिलांकडून तो वाडा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते। हवी ती किंमत देऊन त्या लोकांना तो वाडा हवा होता। पण आर्याच्या वडिलांच्या जुन्या आठवणी त्या वाड्यात होत्या। वाड्यात गेलं की त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी ताज्या व्हायच्या। वाड्यात त्यांना आईच्या कुशीची ऊब मिळाल्याचा भास व्हायचा। त्यामुळे आपल्या जीवात जीव असेपर्यंत हा वाडा पाडायचा नाही आणि विकायचाही नाही असा त्यांचा निर्णय होता। विक्रमला मात्र काहीही करून तो वाडा हवाच होता। पैसे देऊन मिळत नसेल तर जबरदस्तीने का होईना, पण त्यांना तो वाडा मिळवायचाच होता। त्यासाठी त्यांनी एक योजना आखली आणि ती अंमलात आणण्यासाठी त्यांची सगळी तयारी झाली। एके रात्री आर्या अचानक गायब झाली। दुसऱ्या दिवशी गावाजवळच्या जुन्या विहिरीजवळ तिचा मृतदेह सापडला। गावात सगळ्यांनाच धक्का बसला, पण नेमकं काय झालं ते कुणालाच समजलं नाही। पोलीस तपास सुरू झाला। पोलिसांनी आर्याच्या वडिलांची चौकशी केली। त्यांना कुणावर संशय आहे का हे विचारलं। त्यांनी विक्रमवर संशय दाखवला। वाडा त्यांच्या नावे करण्यासाठी विक्रमने त्यांच्या मागे तगादा लावला होता हे देखील सांगितलं। त्या माहितीवरून पोलिसांनी विक्रम आणि त्याच्या साथीदारांची चौकशी केली, पण पोलीस तपासामध्ये काहीही निष्पन्न झालं नाही आणि हळूहळू पोलीस तपास देखील बंद झाला। या घटनेनंतर मात्र गावात विचित्र प्रकार सुरू झाले। आर्याच्या मृत्यूनंतर गावात अजब गोष्टी घडू लागल्या। रात्री विहिरीजवळ पांढऱ्या सावलीसारखं काहीतरी दिसायचं। विक्रम आणि त्यांच्या साथीदारांना स्वप्नात आर्या दिसू लागली। त्यांच्या घरातील वस्तू आपोआप पडायच्या। कुणीतरी त्यांच्या मागे चालत असल्यासारखं वाटायचं। कोणीतरी त्यांच्यावर सतत नजर ठेवून आहे असा त्यांना भास व्हायचा। सुरुवातीला त्यांनी हे सगळं दुर्लक्षित केलं, पण हळूहळू ते घाबरू लागले। एक दिवस विक्रमचा एक साथीदार अचानक गाव सोडून पळून गेला। जाताना त्याने गावच्या पुजाऱ्याला सांगितलं, आम्ही चूक केली, आम्ही आर्याला घाबरवायला गेलो, पण गोष्ट हाताबाहेर गेली। तो पूर्ण सत्य सांगण्याआधीच घाबरून गावाबाहेर पळून गेला। विक्रमला रोज एकच स्वप्न पडू लागलं। आर्या शांत आवाजात म्हणायची, मी तुला सोडणार नाही, मी बदला घेणार। त्याच्या घरात आर्याच्या जुन्या वस्तू दिसू लागल्या, ज्या फक्त त्यालाच दिसायच्या। रात्री झोपल्यावर त्याच्या पायाजवळ एकटक त्याच्याकडे बघत उभी असलेली आर्या त्याला दिसायची। त्या भासांनी तो वेडापिसा झाला। एके दिवशी गावात मोठं वादळ आलं। विक्रमला आर्या पुन्हा दिसू लागली। तो तिला घाबरून पळू लागला। पळता पळता तो विहिरीजवळ गेला। तिथे त्याला आर्याचा आवाज ऐकू आला। ती म्हणत होती, तुझा गुन्हा कबूल कर। तू फक्त माझाच गुन्हेगार नाहीस, माझ्या आई वडिलांचाही गुन्हेगार आहेस। तुझ्यामुळे माझ्या आई वडिलांना आता एकट्याने आयुष्य काढावं लागेल। त्यांची माफी माग आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला गुन्हा कबूल कर। तो हे सगळं मान्य करतो। दुसऱ्या दिवशी सर्व गावकऱ्यांना बोलावून सांगू लागतो, त्या दिवशी मी आर्याचं अपहरण केलं। आम्हाला फक्त आर्याच्या वडिलांना धमकावून तो वाडा मिळवायचा होता, पण घडलं भलतंच। आर्याला हात, पाय आणि तोंड बांधून आम्ही एका खोलीत डांबून ठेवलं, पण तोंड बांधल्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला। आम्ही घाबरून तिचा मृतदेह विहिरीजवळ टाकून घरी आलो। आम्हाला तिला मारायचं नव्हतं, ती चुकून मारली गेली। हे सगळं ऐकून आर्याच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। आपल्या जुन्या वाड्यामुळे आपण आर्याला गमावलं, ही जखम त्यांना आयुष्यभर त्रास देत राहिली। गावकऱ्यांनी पोलिसांना बोलवलं। सर्व आरोपींना अटक झाली। सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली। त्यानंतर गावात घडणाऱ्या विचित्र घटना बंद झाल्या। लोक म्हणतात, न्याय मिळाल्यावर आर्याच्या आत्म्याला शांती मिळाली। विहिरीजवळ आता आर्याच्या नावाचं छोटंसं मंदिर बांधलं आहे। गावकरी तिला न्यायाची देवता म्हणतात। कथा आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।
धन्यवाद.